नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा चांगल्या पावसाची शक्यता आजपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणत्या भागात पाऊस होईल हे देखील आता सविस्तर पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. जे चॅनलला सबस्क्राईब करतील, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल. आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा संपूर्ण अंदाज जे आहे ते पाहायला मिळणार आहे. दुसरे व्हिडिओ देखील पाहायची गरज पडणार नाही. तर चला पाहूयात सविस्तर अंदाज. आता जर पाहायला गेलं तर चिखली, वाशिम, लोणार, रिसोड आता तालुके आपण जे आहे ते जेवढे होतील तेवढे आता घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आष्टी मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. सेलू, बोजर्डी, पाथरी, मंगळुरपी, रामसगाव, शिवटा, गेवराई, माजलगाव, तालवेड, शिरसलचा भाग, दारूर, केज, येळम, चौसाळा, कळम, तारखेड, मस्सा मध्यम ते जोरदार पाऊस राहील. भूम, बार्शी, परंडा, येडशी, धाराशिव, वैरागचा भाग असेल. कुरुडवाडी, केरम, सालसेचा भाग असेल. तसेच पाथरूड, खर्डाचा भाग मध्यम ते जोरदार पाऊस. आष्टी, अमळनेरपर्यंत मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर हलका मध्यम पाऊस राहील. तर जालना, लोणार, जिंतूर मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे. वाशिम, हिंगोली, पुसदच्या भागात मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारंजा, खामगाव, अकोला, अकोट, चिखली, सिल्लोड, जळगाव, पारोळा, चाळीसगाव, अमरावती, अचलपूरपर्यंत मध्यम ते जोर असा चांगला पावसाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली स्थिती पावसाची दिसून येणार आहे. तसेच मोर्शी असेल, अमरावती, नागपूर असेल, भंडारा, गोंदे असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस. चंद्रपूरचा भाग असेल, या ठिकाणी धाराशिव, बीड असेल, सोलापूरच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस राहील. नाशिक, पुणे, अहिल्यादेवीनगर, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात आज हलक्या सरी तुरळक भागात राहतील, जास्त जोर राहणार नाही, हे देखील लक्षात घ्या. अशी स्थिती सध्या स्थितीला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार हलका मध्यम, मात्र जळगाव, धुळेला थोडासा जोर जास्त पावसाचा पाहायला मिळणार आहे. रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.